नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगुळकर आपलं चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या याची सुरुवात करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या भागांचा अभ्यास करणार आहोत ते आधी आपण या ठिकाणी थोडक्यात समजावून घेऊया। तर पहा, या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये परिमेय संख्यांचे गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत। त्यानंतर अपरिमेय संख्यांचे गुणधर्म, करणी म्हणजे काय आणि करणींचे प्रकार, वर्गकरणी म्हणजे काय आणि त्यांची तुलना, वर्गकरणीवरील क्रिया आणि वर्गकरणीचे परिमेयीकरण। तर हा विद्यार्थी मित्रांनो गणिताचा जो बेसिक भाग आहे तो चांगला व्यवस्थित तुमचा पूर्ण होण्यासाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवताना ज्या गोष्टी अवघड वाटतात त्यामध्ये या बाबीचा जास्त समावेश असतो। म्हणजे करणी, वर्गकरणी ह्या ज्या आहेत, करणी वर्गकरणीवरील क्रिया, या गोष्टी शिकताना बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडवताना अडचण येत असतात आणि म्हणून या सर्व बेसिक गोष्टींचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत अतिशय व्यवस्थित। प्रत्येक उदाहरण आपण सराव संचामधील घेणार आहोत। पण त्या अगोदर आपल्याला मागील इयत्तांमध्ये म्हणजे 7वीला असताना किंवा 8वीला असताना आपण नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, वास्तव संख्या या सर्वांचा अभ्यास केलाय आणि याला आपण इथं थोडक्यात उजळणी देणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढील भागाची सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, नैसर्गिक संख्यांचा संच हा सर्वात मूळ आणि प्राथमिक संच आहे संख्यांचा। प्राथमिक म्हणजे एकदम सुरुवातीचा। संख्या जेव्हा तयार झाल्या किंवा संख्या जेव्हा वापरात आल्या, अस्तित्वात आल्या, तेव्हा सगळ्यात अगोदर कोणता संच जर संख्यांचा बनला असेल तर तो नैसर्गिक संख्या। आणि या संख्यांना नैसर्गिक संख्या असं नाव देण्यामागचं मुख्य कारण असावं की या संख्या निसर्गतः निर्माण झाल्या आहेत। निसर्गतः म्हणजे जसं आपल्याला काही आपल्या नैसर्गिक ज्या गरजा आहेत, जसं अन्न, वस्त्र आणि निवारा, आपल्याला भूक लागते, तहान लागते, झोप लागते, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला अन्नाची गरज असते आपण जेवण करतो, बरोबर। त्या पद्धतीने जेव्हा आपल्याला मोजण्याची गरज निर्माण झाली तेव्हा या संख्यांची निर्मिती झाली आणि म्हणून या संख्या संचाला नैसर्गिक संख्या संच असे म्हणतात। मग नैसर्गिक संख्या संच कशा प्रकारचा आहे हे आपल्याला इथं कंसामध्ये दिलंय। 1, 2, 3, 4 आणि असं टिंबटिंब अनंतपर्यंत असेल। म्हणजे याचा अर्थ काय, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि त्या पुढील नैसर्गिक संख्या ही आधीच्या नैसर्गिक संख्यामध्ये जर 1 मिळवला तर पुढची नैसर्गिक संख्या 2 मिळते। मग परत 2 मध्ये परत 1 मिळवला तर त्यानंतरची नैसर्गिक संख्या 3। म्हणजे थोडक्यात कोणत्याही 2 नैसर्गिक संख्यांमधला फरक जर आपण काढला तर तो 1 येतो आणि सर्वात मोठी किंवा शेवटची नैसर्गिक संख्या आपण या ठिकाणी सांगू शकत नाही। हा जो संच आहे हा अनंत संच आहे। अनंत म्हणजे या संचामध्ये असंख्य घटक आहेत, आपण शेवटचा घटक सांगू शकणार नाही, कारण आपण कोणताही घटक शेवटचा म्हणून घेतला की त्यामध्ये 1 मिळवल्यास पुढची नैसर्गिक संख्या आपल्याला मिळत जाणार आहे। मग नैसर्गिक संख्यांचं शब्दांमध्ये आपल्याला वर्णन करायचं असेल, याची व्याख्या जर आपल्याला करायची, 1, 2, 3, 4 या पद्धतीने आपण कशासाठी उपयोगात आणतो या संख्या, वस्तूंना, व्यक्तींना मोजण्यासाठी। आणि म्हणून सर्व मोज संख्यांचा संच, कारण मोज संख्या म्हटल्यानंतर आपण असं कधी मोजत नाही 0.1 मग पुन्हा 1.1, 1.2 असंही काही आपण त्याला मोजत नाही, किंवा 1/1, 1/2, 1/3 असे आपण संख्यांना मोजत नाही।
तर संख्यांना मोजताना आपण 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने संख्यांचा उपयोग करतो आणि म्हणून सर्व ज्या मोज संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आणि नैसर्गिक संख्यांचा संच हा कॅपिटल N अक्षराने दाखवला जातो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तर या नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये जर आपण 0 मिळवले तर जो नवीन संच आपल्याला मिळतो त्यास आपण पूर्ण संख्या संच असे म्हणतो. कारण या नैसर्गिक संख्या संचामध्ये 0 ही एक नवीन संख्या मिळवल्यामुळं हा गट पूर्ण संख्यांमध्ये रूपांतरित झाला आणि म्हणून या गटाला पूर्ण संख्या संच असे म्हणतात. मग या ठिकाणी पूर्ण संख्या संचाचं निरीक्षण केलं असता सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि 0 ही चिन्ह विरहित पूर्ण संख्या आहे, म्हणजे ही धनही नाही आणि ऋणही नाही आहे. त्यानंतर इतर ज्या 0 व्यतिरिक्त 0 तर ज्या धन किंवा इतर पूर्ण संख्या आहेत त्या सर्व धन असतात किंवा त्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत असं म्हणता येईल. आणि सर्वात लहान धनपूर्ण संख्या ही 1 आहे आणि सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. तर सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अव्याख्या आहे, आपण तिला सांगू शकत नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या संचाप्रमाणे पूर्ण संख्या संच हा सुद्धा अनंत आहे. आपल्याला सर्वात शेवटची किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण या ठिकाणी सांगू शकणार नाहीत. त्यानंतर दोन्हीमधला जर आपण फरक बघितला, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या संच यामध्ये फरक जर पाहिला तर 0 हा एवढा फरक आपल्याला दोन्हीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो गट आहे मित्रांनो पूर्णांक संख्या संच. पूर्णांक संख्या संचाचा गट हा कॅपिटल I अक्षराने दर्शवतात, लिहितात. पूर्ण संख्यांना आपण कॅपिटल W ने लिहितो. मग आता पूर्णांक संख्या संचाचा गट इथं दिलेला आहे महिरपी कंसामध्ये. इकडे डाव्या बाजूने पण टिंबटिंब आणि उजव्या बाजूने पण टिंबटिंब दाखवलेला आहे. याचा अर्थ आहे की पूर्णांक संख्या संच हा दोन्ही बाजूंना अमर्याद किंवा अनंत आहे. कारण या ठिकाणी पूर्णांक संख्या संचाचं निरीक्षण केल्यास इथं लक्षात येईल 0 सर्व नैसर्गिक संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या. आता पहा इथं ऋण 3 जर घेतली तर या ऋण 3 संख्येची विरुद्ध संख्या धन 3. ऋण 5 जर घेतली तर हिची विरुद्ध संख्या धन 5. म्हणजे जर दिलेल्या दोन संख्या समान असतील परंतु चिन्ह विरुद्ध असेल तर त्यांना आपण परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतो. मग पूर्णांक संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या? तर ज्या संख्यांमध्ये 0 सर्व नैसर्गिक संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या यांचा समावेश होतो त्या संख्या संचाला आपण पूर्णांक संख्या संच असे म्हणणार आहोत. आणि पूर्णांक संख्या संचामध्ये सर्वात लहान पूर्णांक संख्या किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगणं शक्य नाही. कारण हा जो संच आहे हा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे. ऋण आणि धन दोन्ही बाजूंना अमर्याद आहे, अनंत आहे म्हणून. त्यानंतर असं जर आपल्याला विचारलं सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या तर ती 1 होईल. कारण ऋण संख्या ही जेवढी लहान असते तेवढी मोठी. म्हणजे ऋण 1, ऋण 2 आणि ऋण 3 यात सर्वात मोठी ऋण संख्या ही ऋण 1 आहे. त्यापेक्षा लहान ऋण 2, त्यापेक्षा लहान ऋण 3. जेवढा आपण डावीकडे जाणार आहोत तेवढी लहान संख्या आपल्याला मिळत जाईल आणि जेवढा आपण उजवीकडे जाणार आहोत तेवढी मोठी संख्या आपल्याला मिळत जाणार आहे. तर मग सर्वात मोठी ऋण संख्या जी आहे ऋण पूर्णांक ती ऋण 1, चिन्ह विरहित पूर्णांक संख्या 0 आणि सर्वात लहान धन पूर्णांक 1 आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मित्रांनो परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांची व्याख्या आपण इथं समजावून घेऊ. परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय? तर इथं आतापर्यंत आपण जे 3 गट बघितले आहेत नैसर्गिक संख्यांचा,
पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. तर नैसर्गिक संख्या संच हा या पूर्ण संख्या संचामध्ये समाविष्ट होतो, यामध्ये तो ऍड केला जातो. त्यानंतर पूर्ण संख्या संच हा पूर्णांकामध्ये समाविष्ट होतो आणि पूर्णांक संख्या संच हा परिमेय संख्या संचामध्ये ऍड होतो. पण आता एक महत्वाची गोष्ट आहे, नैसर्गिक संख्या संच पूर्ण संख्या संचामध्ये ऍड होतो, पण यामध्ये एक वेगळी संख्या पुन्हा अजून शिल्लक आहे, 0. मग पूर्ण संख्या संच हा पूर्णांकामध्ये समाविष्ट होतो, परंतु यामध्ये पुन्हा अजून भिन्न संख्या आपल्याला इथं ऋण संख्यांचा गट इथं मिळतोय. आणि त्याच पद्धतीनं आता सर्व पूर्णांक या परिमेयमध्ये समाविष्ट होतील, परंतु याशिवाय या पूर्णांक संख्यांशिवाय अजून काही भिन्न संख्या या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्या कोणत्या आहेत ते आपण इथं समजावून घेणार आहोत. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल, प्रत्येक नैसर्गिक संख्या किंवा प्रत्येक पूर्ण संख्या किंवा प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. उदाहरणार्थ समजा 4 बघा, तर 4 ही परिमेय संख्या आहे, ऋण 7 ही परिमेय संख्या आहे, 0 ही परिमेय संख्या आहे. परंतु या व्यतिरिक्त अजून काही संख्या या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या कोणकोणत्या? तर इथं आपल्याला सांगितलंय, जर p/q म्हणजे परिमेय संख्यांचा संच हा कशा प्रकारचा आहे, p/q स्वरूपातला आहे. p व q या पूर्णांक आहेत आणि q ची किंमत 0 नाही. म्हणजे यावरून आपण व्याख्या करू शकतो, जर p व q या कोणत्याही दोन पूर्णांक असतील, व्याख्या अशा प्रकारची होईल, जर p व q या कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील, कोणत्याही दोन पूर्णांक, मग पूर्णांक म्हटल्यानंतर इथं आपल्याला धन चालेल, ऋण चालेल किंवा 0 चालेल. पण q ची किंमत ही 0 तर घ्यायची, म्हणजे 0 चालणार नाही. म्हणजे p ची किंमत धन, ऋण किंवा 0 चालणार आहे, q ची मात्र आपल्याला धन किंवा ऋणच घ्यावी लागेल. मग अशा वेळी p/q रूपातली मांडणी ही परिमेय संख्या असते. म्हणजे थोडक्यात आपण जे अपूर्णांक लिहितो, ऋण 3/7, 12/19 घेऊ, त्यानंतर ऋण 21/13 वगैरे, या ज्या सर्व संख्या आहेत यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. या ठिकाणी 0/9 ही पण परिमेय संख्या होईल, परंतु 7/0 ही परिमेय संख्या असणार नाही. कारण q म्हणजे छेदाची किंमत आपल्याला 0 तर घ्यावी लागणार आहे, धन किंवा ऋण. याऐवजी आपण असं जर लिहिलं, ऋण किंवा असं लिहू 7/3, अंश धन आणि छेद ऋण हे चालेल, त्यानंतर अंश ऋण छेद धन हे पण चालेल. दोन्ही संख्या ऋण घेतल्या किंवा दोन्ही धन घेतल्या तरी सुद्धा चालतील, पण अंशामध्ये 0 ठेवलं तरी चालेल, पण छेदात 0 ठेवून चालणार नाही. कारण आपण 0ने कोणत्याही संख्येला भाग देऊ शकत नाही, ही किंमत अव्याख्य असते. आणि म्हणून लक्षात घ्या, जर p ही कोणतीही पूर्णांक संख्या असेल आणि q ही 0 तर पूर्णांक संख्या असेल, तर p/q या मांडणीला, या अपूर्णांकाला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. ही परिमेय संख्येची पहिली व्याख्या झाली. याशिवाय अजून एक व्याख्या आपल्याला परिमेय संख्येच्या संदर्भामध्ये करता येईल, ती त्या संख्येच्या दशांश मांडणीवर अवलंबून आहे. मग पहा, लक्षात घ्या, ज्या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची असते, अशा सर्व संख्या या परिमेय संख्या असतात. पहिली गोष्ट, परिमेय संख्यांसाठी आपण सर्व जे अपूर्णांक आहेत या परिमेय असतात. उदाहरणार्थ समजा पहा, 3/4 ही परिमेय संख्या आहे, 19/11 ही परिमेय संख्या आहे, ऋण 17/13 ही परिमेय संख्या आहे. या सर्व अपूर्णांक या परिमेय असतात. परंतु आता अपूर्णांक म्हटल्यानंतर अंश आणि छेद आला,
मग अंशाला छेदाने भाग दिल्यास या संख्येची दशांश मांडणी ही अखंड किंवा अखंड आणि आवर्ती स्वरूपाची असेल तर ती संख्या परिमेय असते. म्हणजे पहा, 3ला जर आपण 4ने भाग दिला तर 3/4, मग 3ला भाग जात नाही म्हणजे 0 केले म्हणजे 3 चे 30 झाले. मग 4 7 28 उरले 2 आणि 4 पंच 20. तर 3ला आपण 4ने भाग दिला 0.75 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. तर या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर फक्त 2 अंक इथं आपल्याला आलेले दिसत आहेत आणि 2च अंक या ठिकाणी दशांश चिन्हानंतर आहे. म्हणजे या संख्येची दशांश मांडणी ही खंडित आणि अनावर्ती स्वरूपाची आहे. अनावर्ती स्वरूपाची आहे. तर मग आता ही अपूर्णांक परिमेय होता, मग या संख्येची दशांश मांडणी खंडित व अनावर्ती आहे. मग ही परिमेय संख्या नाही का? तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण मी आता सांगितलं होतं की ज्या संख्येची दशांश मांडणी ही अखंड व आवर्ती स्वरूपाची असते. कशी असते? अखंड व आवर्ती स्वरूपाची असते. अशा संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. मग आता ही खंडित अनावर्ती स्वरूपाची जी मांडणी आहे, खंडित म्हणजे दशांश चिन्हानंतर भाग केव्हा ना केव्हा तरी संपत असेल तर ती दशांश मांडणी ही खंडित असते. आणि अनावर्ती म्हणजे या ठिकाणी एखादा अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत नसेल तर ती मांडणी अनावर्ती आहे असे म्हणतात. आणि अखंड म्हणजे तर दशांश चिन्हानंतर भाग जर संपत नसेल, सातत्यानं चालू असेल आणि एखादा अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत असेल तर त्या मांडणीला आपण अखंड आवर्ती स्वरूपाची मांडणी असे म्हणतो. तर या ठिकाणी कोणत्याही खंडित अनावर्ती स्वरूपाच्या मांडणीला आपण अखंड आवर्ती स्वरूपाच्या मांडणीमध्ये रूपांतरित करू शकतो. तिथं 0.75 या संख्येला आपण 0.75 आवर्ती 0 म्हणजे 5 नंतर आपल्याला हवे तेवढे 0 आपण इथं घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात या संख्येला आपण अखंड आवर्तीमध्ये रूपांतरित करताना 0.75 आवर्ती 0 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि मग ही मांडणी आता खंडित अनावर्तीच्या ऐवजी इथं अखंड आवर्ती स्वरूपाची झाली आणि म्हणून ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या होईल. तर या ठिकाणी मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. सर्व पूर्णांक म्हणजे परिमेय संख्या, सर्व अपूर्णांक आणि सर्व पूर्णांक हे मिळून काय असतात? परिमेय. तुम्ही म्हणाल सर्व पूर्णांक म्हणजे परिमेय, तर मग समजा आपण इथं जर समजा घेतली 10, तर 10 ही परिमेय संख्या अपूर्णांकही नाही आणि त्यानंतर तिची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची सुद्धा नाहीये. तर मग ही परिमेय कशी? तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, 10ला आपण अपूर्णांकामध्ये व्यक्त करू शकतो. 10 बरोबर 20/2 किंवा 10 बरोबर 10/1 किंवा 10 बरोबर 30/3, 40/4 या पद्धतीनं किंवा 400/40. या पद्धतीनं आपल्याला इथं 10ची किंमत अपूर्णांकामध्ये लिहिता येईल आणि तिला अखंड आवर्ती स्वरूपामध्ये 10 नंतर दशांश चिन्ह घेऊन त्यानंतर आपण 0 घेतले तर ही संख्या अखंड आवर्ती स्वरूपात सुद्धा येते. आणि म्हणून सर्व पूर्णांक आणि सर्व अपूर्णांक परिमेय संख्या असतात. आणि याशिवाय ज्या संख्यांची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती स्वरूपाची असते, अखंड आवर्ती स्वरूपाची असते, अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आपण दशांश मांडणीचा अभ्यास पुढच्या भागामध्ये सविस्तर करणार आहोत. अखंड आवर्ती आणि खंडित अनावर्ती या दोन्हींचाही सविस्तर अभ्यास पुढच्या भागामध्ये काही येणाऱ्या भागात आपण करणार आहोत. त्यानंतर आहे मित्रांनो, आता परिमेय संख्याचा जो संच याला आपण
कॅपिटल क्यू अक्षराने दर्शवतो. आणि त्या पुढचा जो प्रकार आहे अपरिमेय संख्या, क्यू अक्षराने जो दाखवला जातो याला आपण परिमेय संख्याचा संच असे म्हणतो. परिमेय संख्या संच. लक्षात ठेवा, यामध्ये सर्व पूर्णांक, सर्व अपूर्णांक आणि ज्या संख्यांची दशांश मांडणी ही अखंड अनावर्ती स्वरूपाची असते अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. आणि याशिवाय आता अपरिमेय संख्या जी आहे, तर अपरिमेय संख्या ही परिमेय संख्यांपेक्षा भिन्न असते. आणि म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल, ज्या संख्या परिमेय नाहीत त्या सर्व संख्या अपरिमेय संख्या असतात. परिमेय संख्यांचा संच आपण कॅपिटल क्यू अक्षराने दाखवतो आणि अपरिमेय संख्यांचा संच आपण क्यू डॅश किंवा क्यू पूरक अशा चिन्हाने दाखवतो. तर इथं अपरिमेय संख्या लक्ष द्या. तर या ठिकाणी काय, परिमेय संख्या म्हणजे सर्व पूर्णांक, सर्व अपूर्णांक आणि ज्या संख्यांची दशांश मांडणी अखंड आवर्ती स्वरूपाची असते. आवर्ती म्हणजे एखादा अंकगट किंवा अंक पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत असेल दशांश चिन्हानंतर, तर त्याला आपण अखंड आवर्ती स्वरूप असे म्हणतो. तर लक्षात ठेवा, सर्व पूर्णांक, सर्व अपूर्णांक आणि ज्या संख्यांची दशांश मांडणी अखंड आवर्ती स्वरूपाची असते अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या म्हणतो. आणि मग ज्या संख्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय संख्या असतात असंही म्हटलं तर चालेल. आणि अपरिमेय संख्यांचा संच क्यू डॅश या अक्षराने दाखवला जातो. त्यानंतर अपरिमेय संख्येची दुसरी व्याख्या आपल्याला दशांश चिन्हावरून करता येईल. ज्या संख्यांची दशांश मांडणी ही खंडित नाही अखंड किंवा अखंड आणि अनावर्ती स्वरूपाची. अखंड आणि अनावर्ती. अनावर्ती याचा अर्थ काय, एखादा अंक किंवा अंकगट पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येत नसेल तर त्या मांडणीला आपण अखंड अनावर्ती स्वरूपाची मांडणी असे म्हणतो. ज्या संख्यांची दशांश मांडणी अखंड अनावर्ती स्वरूपाची असते अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्या असे म्हणतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्या संख्याची दशांश मांडणी अखंड आणि अनावर्ती स्वरूपाची असते, तर या दशांश मांडणीचा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे हे मी आधीच सांगितलंय. परंतु तरी इथं उदाहरण आपण पाहूया. उदाहरणार्थ समजा इथं आपण घेतलं 0. इथं पहा 0.1 0.01 अजून 0.001 0.0001 या पद्धतीनं आपल्याला जर संख्या दिली असेल तर इथं दशांश चिन्हानंतर येणारे अंक संपत नाही, म्हणून ही दशांश मांडणी अखंड आहे. आणि इथं अंक 0 आणि 1च येत आहे, परंतु त्याच क्रमाने येत नाही. 0 नंतर लगेच 1 येत नाही, 0 आणि मग परत 1 0.1 असं जर आलं असतं तर इथं आवर्ती झाली असती 0.1ची. परंतु 0.1 मग परत 0.0.1 पुन्हा 3दा 0.1 पुन्हा 4दा 0.1 या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक वेळेस शून्याचा एक अंक वाढत जातोय. आणि म्हणून ही दशांश मांडणी अखंड अनावर्ती स्वरूपाची आहे. अंक किंवा अंकगट परत परत त्याच क्रमाने या ठिकाणी आलेला नाही. आणि म्हणून ही जी संख्या आहे या संख्येला आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. तर मित्रांनो, परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्यांच्या संचामध्ये एकही संख्या सामायिक नसते. यांचा
यांचा संयोग संच जर आपण काढला तर तो वास्तव संख्या येईल आणि या दोन्ही संचाचा छेद संच म्हणजे यांच्या सामायिक घटकांचा नवीन संच तयार केल्यास तो रिक्त संच आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो आहे पुढचा जो प्रकार आहे वास्तव संख्या. तर लक्षात घ्या आता आपण जे दोन प्रकार शिकलो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. दोन प्रकार हे खूप महत्त्वाचे आहेत, परिमेय आणि अपरिमेय. तर परिमेय म्हणजे काय, तर ज्या सर्व पूर्णांक सर्व अपूर्णांक आणि ज्या संख्येची दशांश मांडणी ही खंडित अखंड व अनावर्ती आहे. ज्या संख्येची दशांश मांडणी अखंड व आवर्ती स्वरूपाची आहे, अनावर्ती नाही. लक्षात घ्या ज्या संख्येची दशांश मांडणी ही अखंड व आवर्ती अशी जर असेल तर ती परिमेय संख्या आणि संख्येची दशांश मांडणी ही अखंड व अनावर्ती स्वरूपाची असेल तर ती संख्या अपरिमेय असते. तर या ठिकाणी परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेतलाय. मग इथं समजावून घ्यायचंय की प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्यांमध्ये येते. प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्यामध्ये येते. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्यांमध्ये समाविष्ट होते. परंतु प्रत्येक परिमेय संख्या ही अपरिमेय संख्यांमध्ये समाविष्ट होत नाही. हे दोन्ही संच वेगवेगळे, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या ही अपरिमेय संख्या नसते किंवा परिमेय सुद्धा नसते. लक्षात घ्या. आणि प्रत्येक नैसर्गिक पूर्णांक ही अपरिमेय नसते, तर ती फक्त पूर्णांक होऊ शकते. आणि पूर्णांक आणि अपूर्णांक यांच्यामध्ये एकही संख्या सामायिक नसते. म्हणजे थोडक्यात अपरिमेय संख्यांचा जो संच आहे तो या गटांपेक्षा भिन्न आहे, यापेक्षा वेगळा आहे. आणि मग त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आता मी दिलं होतं, परत एकदा देतो. समजा 13,7,9,0,5,4,0,3,1,8,9,7,2,1 या पद्धतीनं आपण जर ही जी दशांश मांडणी आहे तर ही दशांश मांडणी अखंड आहे आणि अनावर्ती आहे, म्हणजे अंक किंवा अंकगट त्याच क्रमाने पुन्हा आलेला नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या होईल. तर अपरिमेय संख्यांची दुसरी उदाहरणे, ज्या सर्व संख्या या चिन्हामध्ये ज्याला आपण वर्गमूळ किंवा कर्ण चिन्ह म्हणतो या संख्यांमध्ये असतात. उदाहरणार्थ करणीत 7 किंवा वर्गमुळात 7, वर्गमुळात 3, घनमुळात 5, त्यानंतर चौथ्या मुळात 4. तर या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहेत. तर या परिमेय आणि अपरिमेय संख्यांनंतर पुढचा जो प्रकार आहे तो वास्तव संख्या. तर सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांनी मिळून वास्तव संख्या संच तयार होतो. यांचा संयोग संच म्हणजे वास्तव संख्या आहे. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा छेदसंच जो आहे, छेदसंच म्हणजे त्यांच्यातील घटक आपण सामायिक जर घेतले तर छेदसंच हा रिक्त संच आहे आणि त्यांचा संयोग संच हा काय आहे, वास्तव संख्या. तर इथं आपल्याला समराईज पुन्हा एकदा समजावून घेऊ की सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या संचाचा घटक असतात. सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्याचा घटक असतात. सर्व पूर्णांक या परिमेयचा घटक असतात आणि सर्व परिमेय या वास्तव संख्याचा घटक आहेत. परंतु सर्व परिमेय या अपरिमेयचा घटक नाही आहेत. तर अपरिमेय संख्या या पहिल्या 4 गटांपेक्षा भिन्न आहेत. यातली एकही संख्या अपरिमेयमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर मग वास्तव संख्या म्हणजे काय, सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच, आणि तो आपण कॅपिटल R अक्षराने दाखवत असतो. इथं आपल्याला असं दाखवता येईल, Q म्हणजे परिमेय संख्यांचा संच,
आणि क्यू डॅश म्हणजे अपरिमेय संख्यांचा संच, यांचा संयोग संच म्हणजे आर म्हणजेच वास्तव संख्यांचा संच होय. तर या ठिकाणी मित्रांनो हे जे महत्त्वाचे संख्येचे प्रकार आहेत बेसिक, ते आपण या ठिकाणी समजावून घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रकार इथं आपल्याला व्यवस्थित समजणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला संख्यांचे अजून काही प्रकार एकदा थोडक्यात उजळणी म्हणून पाहायचे. त्यामध्ये समसंख्या. समसंख्या कशाला म्हणू आपण? ज्या सर्व संख्यांना 2 आणि निशेष भाग जातो अशा सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि समसंख्यांचा गट जो आहे 2, 4, 6, 8, 10, 12 या पद्धतीनं होईल. त्यानंतर विषम संख्या. तो विषम संख्या म्हणजे नेमकं काय? तर ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जाणार नाही अशा सर्व संख्या विषम असतात. 1, 3, 5, 7, 9, 13, 17, 20, 21 नाही 21, 2 ने निशेष भाग जात नाही, तर या सर्व संख्या विषम संख्या होतील. त्यानंतर पाहायचे आहेत मूळ संख्या. मग मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 1 आणि त्याच संख्येनं, म्हणजे उदाहरणार्थ समजा 7, 1 व 7 नेच भाग जाईल. ज्या संख्यांना 1 व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना त्याच संख्येने भाग जातो अशा सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे पहा, मूळ संख्या कशाला? तर ज्या सर्व संख्यांना 1 व त्याच संख्येनं निशेष भाग जातो. उदाहरणार्थ समजा मूळ संख्यांचा जर गट आपण इथे लिहिला तर तो अशा प्रकारे येईल. 1 ही संख्या मुळे नाही आणि संयुक्त सुद्धा नाही, म्हणून 1 सोडून द्या, 2, मग 3, त्यानंतर 5, 7, 9 ही विषम संख्या आहे पण मूळ नाही, कारण 9 ला 1 ने भाग जातो, 3 ने जातो आणि 9 ने जातो. त्यानंतर आहे 11, 13, 17, 19, 23 या पद्धतीनं मूळ संख्यांचा संच आपल्याला मिळेल. मूळ संख्या नंतर आहे मित्रांनो संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या संख्या मूळ नाहीत, 1 पासून चालू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या संचामधून मूळ संख्याचा संच काढून घेतल्यास जो संच शिल्लक राहतो त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणून 1 सोडून द्या, मग 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, म्हणजे 4 ही संयुक्त संख्या आहे, 5 ही मूळ आहे, मग 6 संयुक्त, 7 मूळ, 8, 9, 10 या संयुक्त आहेत. कारण 11 मुळे, मग 13 मुळे, म्हणजे मधली 12 ही संख्या संयुक्त आहे. या पद्धतीने आपल्याला हा गट मिळेल. त्यानंतर आहे मित्रांनो पुढचा प्रकार जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्याच्या जोडीमध्ये किंवा ज्या मूळ संख्याच्या गटामध्ये 2चा फरक असतो अशा मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 3 व 5. 3 व 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्यांचा गट आहे. मग 5 आणि 7, 11, 13, 17, 19 हे जोडमूळ संख्यांचे गट आहेत. त्यानंतर जोडमूळ संख्या झाल्यानंतर आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? तर ज्या 2 संख्यांमध्ये फक्त 1 हीच सामायिक अवयव आहे अशा सर्व संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ पहा, 7 आणि 10. तर 7चे अवयव
म्हणजे 7ला भाग जाणाऱ्या संख्या 1 व 7 आहेत. 1 आणि 7 हे 7चे अवयव आहेत. त्यानंतर 10 जर आपण बघितलं तर 10ला 1, 2, 5 आणि 10 हे 10चे सर्व अवयव आहेत. मग यांच्यामधला सामायिक अवयव इथं फक्त 1 आहे आणि म्हणून 7 आणि 10 या सहमूळ संख्या आहेत. म्हणून लक्षात ठेवा, ज्या दोन संख्यांमध्ये 1 हाच सामायिक अवयव असतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण वास्तव संख्या या प्रकरणाच्या या भागामध्ये संख्यांचे सर्व मूलभूत जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी शिकलो, त्यांची ओळख करून घेतली. तर हा भाग आपण या ठिकाणी थांबू आणि यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण परिमेय संख्यांची तुलना आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि जर नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन प्रत्येक व्हिडिओची माहिती मेसेजद्वारे मिळत राहील. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.